केंद्रीय जीएसटी विभागाची संभाजीनगरमध्ये मोठी कारवाई 200 ते 250 कोटींची बोगस बिलं काढून 50 कोटींचा जीएसटी बुडवला। 6 जिल्ह्यांमधल्या 200 कंत्राटदारांचा समावेश। अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेला मोदींच्या उपस्थितीला शंकराचार्य निश्चलानंदांचा विरोध। प्राणप्रतिष्ठा शास्त्रानुसारच झाली पाहिजे, शंकराचार्यांचं मत। रामाबद्दलच्या वक्तव्यावर जितेंद्र आव्हाडांकडून खेद व्यक्त। वक्तव्यावर आजही ठाम, आजकाल अभ्यासाला नव्हे तर भावनांना महत्त्व असल्याचं आव्हाडांचं मत। आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक, डीजीपी पदी नियुक्ती होणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी। मराठा आरक्षणावरून शरद पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल। सगळे सोयऱ्यांना आरक्षण देण्याबाबत जरांगेंना दिलेलं आश्वासन सरकारने पाळलेलं नाही, पवारांची टीका। लवकरच राहुल गांधी खरगे काँग्रेसच्या जागांसंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता। विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातल्या जागांवर काँग्रेस दावा करणार, सूत्रांची माहिती। आझाद मैदानावरील अंगणवाडी सेविकांचा संप मागे, गावागावात संप सुरू राहणार, अंगणवाडी कृती समितीची घोषणा। ऊसतोड मजुरांच्या समस्यांबाबत पुण्यामध्ये पंकजा मुंडे आणि शरद पवारांची बैठक। ऊसतोड कामगारांना 34% दरवाढ तर मुकादमांच्या कमिशनमध्ये 1% वाढ करण्याचा निर्णय। नोव्हेंबर 2005 नंतर रुजू शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होणार। 4,500 ते 5,000 कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार, मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय। शेवटी न्हावाशेवा ट्रान्स हार्बर लिंक रोडसाठी 250 रुपये टोल निश्चित, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। राज्यामध्ये JN1 व्हेरियंटच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ, 110 पैकी पुण्यात JN1चे 91 रुग्ण। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनुभवला स्नॉर्केलिंगचा थरार। लक्षद्वीप दौऱ्यात समुद्रातील वनस्पती पाहण्याचाही घेतला अनुभव। केपटाऊन कसोटीत भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 7 विकेट्सनी सनसनाटी विजय। कसोटी इतिहासातला सर्वात झटपट निकाल, अवघ्या 642 चेंडूंमध्ये कसोटी निकाली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।